एक असा मोठा फार्म हाऊस वगैरे बुक करणार आहे, त्यानंतर डिनर साठी वगैरे थोडंसं टेबल वगैरे चांगला बुक करून त्याच्यातर्फे देणार आहे. टेबल बनवून देणार. हसदे चेहरे का मतलब ये नहीं होता कि उन्हें कोई तकलीफ नहीं होती. राजनी कोणासाठी गुलाब घेतलेले आहे. बॉबी उठ. हिचं म्हणणं काय माहिती आहे, हे 5ला उठले आहे ना, मी पण 5लाच उठलो पाहिजे. तनू पण आपल्या सोबत आहे, आम्ही रेडी होऊन बसलोय. तू काय छोटी बहीण आहे का तन्वीची? होऊन जातं ना करवली. अच्छा. So hey guys, welcome back to Bob and Komal YouTube channel. So yes, in this video न समजलं असेल की आम्ही चाललो आहोत 2 वर्षानंतर शूटला. कोमलचं सॉन्ग शूट आहे आणि खूप दिवसानंतर राजला वगैरे भेटणार आणि बऱ्याच लोकांना आपण भेटणार आहोत आणि खूप लोक आहेत शूट मध्ये. सगळ्या गोष्टी तुम्हाला समजेलच, तुम्हाला मे बी पोस्टर थंबनेल वरून समजलं असेल. पण तिकडे गेल्यावर आपण सगळ्यांसोबत भेटूयात सुद्धा. आणि येस, व्लॉग जो आहे आता आपण सगळं स्टार्ट करूया आणि नंतर एक्सप्लेन करेलच. सो लेट्स स्टार्ट. लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या युट्यूब चॅनलला. कोमल, तुला कसं वाटतंय की 2 वर्षानंतर तू परत एकदा अल्बम मराठी सॉन्ग करते? ऍक्च्युअली मी ना खूप दिवस झाला नव्हती करत, म्हणजे मी स्वतःच नव्हती करत, कारण की बॉबी नव्हता करत आणि मी या कारणाने नव्हतो करत, कारण मी खूप फॅटी झालेलो आणि मी फॅटी असताना सुद्धा एक अल्बम सॉन्ग केलेला, तो मी जास्त प्रमोट नाही केला आणि मला त्या सॉन्ग मध्ये स्वतःला वाईट वाटत होतं. म्हणून सॉन्ग खूप छान होतं आणि चांगलं गेलं सुद्धा. आणि मला असं वाटत होतं की अरे यार, मी एवढा फॅटी दिसतोय, अंकल दिसतोय, जाडजूड झालोय, म्हणजे चांगलं नाही वाटत आहे. सो त्या कारणाने मी विचार केला की नाही, आता मी अल्बम सॉन्ग वगैरे करेल तर जरा फॅट लॉस वगैरे करून प्रॉपर डाएट करून जेव्हा एकदम प्रॉपर बारीक होईल त्याच्यानंतरच अल्बम सॉन्ग घेईल. मी करत नव्हती कारण की बॉबीला असं वाटेल की अरे मी फॅटी झालो म्हणून मी करत नाही. नाही, मला असं त्याला वाटलं नसतं, पण मला असं वाटत होतं की कुठं ना कुठं थोडस वाटेल, असं एकदम लो वाटेल बॉबीला, म्हणून मी करत नव्हती. आणि रिजेक्ट करून वेट लॉस होण्याचं वेट केलं आणि माझं वेट गेन झालं. ते पण थोडस गेन झालंय हिचं वेट, एवढं पण मला नाही वाटत की तुझं एवढं वेट गेन झालंय. बात तो सही है. आणि दुसरी गोष्ट, आम्ही बरेच सॉन्ग जरा रिजेक्ट केले, त्याच कारणाने हिने मूर्खाने माझ्या मुले रिजेक्ट केले. खूपच केले. आणि मी फॅटी झालेलो, मला चांगलं नव्हतं वाटत स्क्रीनवर, कारण कसं कॅमेरामध्ये ना माणूस अजून जाड दिसतो. येस, आणि कॅमेरामध्ये माणूस अजून जास्त जाड दिसतो जसं आपण आहोत. आणि माझं सुद्धा जे सॉन्ग आहे त्याचे प्लॅनिंग वगैरे चालू आहे. थोडासा टाइम आहे, माझे पण तुम्हाला अल्बम सॉन्ग लवकरच बघायला भेटतील. सध्या तरी कोमलचा अल्बम सॉन्ग आता तुम्हाला बघायला भेटणार आहे. फर्स्ट डे आणि आता आम्ही चाललो प्रॅक्टिस साठी. तर लवकर जायचं होतं 2 वाजता, पण आता 4 वाजलेत. खूप ट्रॅफिक होती आणि आम्ही ओलाने निघालोय, तर खूप जास्त लेट झालं. प्रत्येक दिवसाचा व्लॉग ना तुम्हाला बघायला भेटणार आहे. शूट कसं होतं हा लेट येणार आहे, कारण सॉन्ग रिलीज झाल्यानंतर आपण हे सगळे ब्लॉग्स टाकू शकतो. त्याच्या आधी परमिशन नाहीये. आणि आपला राज इरमाली आपल्याला आता खूप दिवसांनी भेटणार आहे. राज इरमालीची परमिशन नाहीये आपल्याला त्याच्या आधी ब्लॉग टाकायला, ऑब्विसली, कारण सॉन्ग रिलीज झाल्यानंतरच पोस्ट केला पाहिजे ब्लॉग. आणि दुसरी गोष्ट, आपले हे ना 3-4 दिवसाचा प्रवास आहे, तर मला तर 3-4 ब्लॉग तरी होतील खूप भारी, खूप इंटरेस्टिंग. आणि 2 वर्षानंतर सॉन्ग शूट करणार म्हणजे खूप धमाल करणार आहे आम्ही. तर एकही मिनिट मिस न करता एपिसोड मिस करा आणि त्यानंतर स्किप वगैरे तर अजिबात करू नका, पूर्ण एंड पर्यंत बघा. सो सध्या तरी ना आपण पोहोचूया स्टुडिओला, डान्सच्या स्टुडिओला. मॅडम, तुम्ही विरारवरून स्कूटीवर आले काय? नाही, गर्लफ्रेंड नसतानाची स्कूटी घेऊन मॅडम आलेल्या आहेत. अशीच होती ना, ऑरेंज? आय थिंक येल्लो होती तुझी. नाही, ऑरेंज.
कोणती होती आम्हाला आठवत नाही, कमेंट्स करा. त्यांना माहिती ती सर्च करायला. कुठे चालली आहे तू पोचल्या? मी आयब्रो करायला चालले, कोणी चाललं नाहीये. मग मी विचार करते तोपर्यंत जाऊन येते आयब्रो करायला वेळच भेटला नाही मला. सो माझा भाऊ कुंभमेळ्यामध्ये हरवलेला 108 वर्षानंतर आज भेटले. 108 वर्षानंतर माझा राजभाऊ मला भेटलेला आहे आणि फायनली भाऊ भेटलाय. कसा आहे भाऊ? आज भाऊजीने मला घरनं गिफ्ट घेऊन आलं बिर्याणी. आज व्हॅलेंटाईन डे आहे, तर बायकोला गिफ्ट न देता माझ्या भावाला गिफ्ट दिलाय, ते पण कचऱ्याच्या डब्यात. कचऱ्याचा डब्बा नाही, पिशवी. अरे आमच्याकडे ना पिशवी नव्हती चारण्यावाली, मग या पिशवीत आणलंय. पण काहीतरी घरून एकदम स्पेशल बनवून आणलंय भावासाठी आणि भेटलोय फायनली. आणि आता आम्ही लोक चाललोय स्टुडिओला. आणि कोमलला ना आज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आम्हाला इथे शूटला यायचं होतं आणि राजमुळे आमचा व्हॅलेंटाईन डे नाही झाला. या राजमुळे आमचा ना व्हॅलेंटाईन डे झाला नाहीये कारण त्याने आम्हाला लवकर बोलवलं ना. आता 8 वाजले, 7:30-8 वाजले. आता मी आता घेऊन चाललंय. काय रे तुझ्या मुलं आज आमचा व्हॅलेंटाईन डे नाही. मग आता 16ला करा. कधी 2 दिवस पुढे टाकलं. 16ला करा बोलतोय. आता विषय असा झालाय की 2 दिवसानंतर आमचा राज जो आहे तो आमच्यासाठी एक असा मोठा फार्म हाऊस वगैरे बुक करणार आहे. त्यांचा डिनर साठी वगैरे थोडस टेबल वगैरे चांगला बुक करून त्याच्यातर्फे देणार आहे. टेबल बनवून ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. सो भर रस्त्यात हॅपी व्हॅलेंटाईन डे. हॅपी व्हॅलेंटाईन डे. तुला आठवलं नाही ऍक्च्युली बाई मला दिसली पटकन गाडी थांबवून ना. आठवलं. ए राजा तू कोणासाठी घेतलंय? बापरे भर रस्त्यात व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट चाललंय. ओ माय गॉड. ह्याच्यासाठी भर रस्त्यात हॅपी व्हॅलेंटाईन डे केलं कारण ना आज ते मला सुखाने झोप पाहिजे होती. जर 12 वाजून गेले असते ना 100% सांगतो मॅडमनी काय ना काहीतरी भांडणं काढली असते. लग्नाच्या फक्त पहिल्या वर्षी तेव्हाच व्हॅलेंटाईन केलंय, त्याच्यानंतर व्हॅलेंटाईन नाही केलंय. नाही तुम्ही मागील सर्व ब्लॉग्स बघा. मी हर व्हॅलेंटाईन डेला गुलाब वगैरे देतो. मागच्या व्हॅलेंटाईन पहिलं आमचं लग्नाचं वर्ष होतं ना तेव्हा गेलेलं. ऍक्च्युली ना आता मी अजून काहीतरी स्पेशल व्हॅलेंटाईन डे केलं असतं पण या माझ्या सहमित्रांमुळे आम्हाला व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करायला भेटत नाहीये कारण शूट आहे तुम्हाला माहिती आहे. आणि आज आणि उद्या खूप बिझी आहे आणि परवा सुद्धा बिझी आहे. सो म्हणून आम्हाला व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करायला भेटणार नाहीये. पण ठीक आहे, गुलाब देऊन तू गुलाब घेऊन खुश झालीस. थँक्यू सो मच फॉर हॅपी व्हॅलेंटाईन. पण तू कोणासाठी घेतला मला अजून समजला नाही. सिक्रेट. सौरभ सौरभ खरं बोल. राजनी कोणासाठी गुलाब घेतलेले आहे? ठीक है, उठाया रखा, उठाया रखा, ठीक है, इतना ही करेंगे. And go 1 2 3 4 1 2 3 4 है ना. आगे इतना. यस. The next day. बॉबी उठ. हिचं म्हणणं काय माहिती का, हे 5ला उठले ना
मी पण 5लाच उठलो पाहिजे हिच्यासोबत. मी काय केलं नाही तरी चालेल पण हिच्यासोबत उठलो पाहिजे. मग उठलंच पाहिजे. काल प्रॅक्टिस ही करत होती, मला बोलते तू पण कर, मग मी पण केली. काय खोटं बोलतोस बाबी. लग्न नका करू, झोप मोड. अच्छा 8:30 वाजले. तनू पण आपल्या सोबत आहे. आम्ही रेडी होऊन बसलोय. 1 तास झाला आम्हाला, खरंच 1 तास झाला रेडी होऊन बसायला. चल बॉबी उठ, आम्ही चाललो. 11 वाजता शूट चालू होणार ते तर मला पण माहिती आहे. मम्मीचा फोन. चल बाय, बेस्ट ऑफ लक. जर मी याच्या आधी शूट चालू झालं तर नीट घे, म्हणजे नीट शूट कर असं. थँक्यू सो मच. ओके करू. आम्हाला अजून थोडीशी रेडी पण व्हायचंय, कारण की आम्ही आमचंच झालोय रेडी. मेकअप आर्टिस्ट अजून आलेलं नाहीये म्हणून. आणि आम्ही प्रोडक्ट, मी बोललो ना 11 वाजतील तुला. नाही बघ एवढं नाही झाली मी रेडी, पण थोडंसं आयुष्य. चल मी तोपर्यंत येऊन जाईल अंघोळ करून. माझी झोप मोड तर केलीस. झोप ना तू, मस्त झोप एकदम. मला माहिती तू झोपणार नाही. आता शूट पाहिजे तू मंगलसूत्र काढते ना. ठीक आहे ना राज. काय रे राज. हा काल आमचा काल व्हॅलेंटाईन डे खराब केला आणि आज मंगलसूत्र काढायला लावलं. काय रे. हा चला दुसरा दिवस उगवलाय, शूटचा डे आलेला आहे. मस्त पद्धतीने रेडी झालोय आणि आलोय. आणि कोमलने आता साडी वगैरे घातली. तुझं शूट अजून चालू नाही झालं ना. चला आता आपण बघूया काय टेक आहे पहिला आणि कोणतं शूट आहे. मी कोमल तुला ऑलरेडी बोललेलो की मी जोपर्यंत येणार ना तोपर्यंत शूट चालू होणार नाही. बघू शकता वाजले 11:12. 11 आत्ताच गेले. तुला बोललेलो, मला माहिती होतं म्हणून मी फुल पद्धतशीर आरामात उठलो, अंघोळ गेली, ब्रश केलं, चहा पियालो. हे लोक नाश्ता वगैरे करून आले. मला माहिती आहे ना भाई, आपल्याला माहिती आहे पहिला टेक आपला 11च लागणार. कारण की ना मग चक्कर येते आणि मग हे नाही राहिलं, ताकद नाही राहिली, मग मूड ऑफ होतो. आणि रेडबुल पाहिजे ना आता. मला पण जाम झोप आली. मला ब्लॅक कॉफी किंवा रेडबुल खूप चालेल. मला आता शूट करायचं आहे ना. कोमली ते पद्धतशीर रेडी झाली आहे. छान सुंदर असा लुक. तू काय छोटी बहीण आहे का तन्वीची. अच्छा. आणि यो काय यो बँड वाला आहे. तू बँड कॅरेक्टर्स. चला आता आम्ही निघालेलो आहोत दुसऱ्या लोकेशन साठी. पहिल्या लोकेशन साठी. सॉरी, इथे मेकअप साठी आलेलो. कोमल एवढं मेकअप केलं, एवढे हेअर वगैरे सेट केले आणि आता काय चाललंय. केस ओले करायला सांगितलं. हिचा आता टेक आहे आणि केस हिला ओले करायला सांगितलेत. असं वाटलं पाहिजे अंघोळ करून आली आहे. हा करते थांब. डायरेक्ट नाही होतो शकत नाही तर मेकअप जाईल परत. मग 1 तास मेकअप पण ड्रायने सुकवावं लागतील ना. बाहेर भरायचं. 1 नंबर लगेच होऊ दे. डायरेक्ट उन्हाळी लागू दे. कोमलचा पहिला टेक. एवढंच आहे. मला वाटलं काहीतरी मोठा रोल आहे. नाही. कोमल अशी खिडकीमध्ये उभी आहे आंघोळ करून, पण खरं तर त्याने आंघोळ नाही केली. तन्नू ए तन्नू, कोमलने आंघोळ केली का आज. कोमलने आंघोळ केली आज नक्की ना. केली आहे. ठीक आहे. हा मला वाटलं नाटकी करते आणि फक्त केस सुकवायला आली. बापरे. डायरेक्टर साहेब जे आहेत ते आपल्याला आता स्टोरी सांगतायत. ए बाबा एका वेळी एकच ब्लॉग. केडीचा मांजा बंद करा. शॉर्टकट मध्ये लहानपणी बाबा सांगतात की पोरं मोठे झाले की तुम्हाला याच पोरांशी लग्न करायचं. ओके. मग तुम्हाला 3 फोटो येतात. त्यांना मुलांना पण 3 फोटो येतात. मग आता समज ऋषाला तुझा फोटो आलेला आहे, पण तुला ऋषाचा फोटो आलेला नाही. तुला नोबिताचा फोटो आलेला आहे. तू नोबिताला इमेजिन करते, ऋषा तुला इमेजिन करते. आणि एंडला रिव्हिल. ओके. गाणं सब. येस.
म्हणजे हाऊसफुल 4 आपल्याकडे आलाय. कोणा सांगू नका. हाऊसफुल 4 आपल्याकडे आलेला आहे. कोणाला सांगू नका. सुमची शूट करून घ्या. तुला माहिती की नाही तू कोणतं शूट करतोय? हो माहिती नाही. कोणतं तो विचारत नाही, तो डायरेक्ट येतो. माहित नाही. हाऊसफुल सारखे. हा हाऊसफुल 4 आपल्याकडे आलाय. तेवढं धर्मा प्रोडक्शन भाई. धर्मा प्रोडक्शन. हा साजिद राजभाऊ. नाडेडवाला आहे. हा? तो हाऊसफुल साजिद नाडेडवाला. हा का जाऊ दे ना. कोणी असताना आपल्याला काय. हाऊसफुल 4 आपण रिलीज करणार लक्षात ठेवा. इनका लगा हुआ है हाँ? नहीं नहीं, वाइड ले लो. पूरा वाइड ले लो. वाइड ले लो. क्योंकि जब एक बार पोजीशन मार्क यस मार्क देखो एक बार. सो सेकंड टेक. कोण आहे रे? घेतला नाही. और ना गाइस तुम लोग बहुत ही अड़वे दिख रहे हो रोहित भाई. ये लोग ना बहुत ही अड़वे दिख रहे हो. थोड़ा सा ओपन अप अगर होंगे ना तो बेटर रहेगा. हाँ लो उसको. हाँ दाखव ऋषी. थोड़ा सा अड़वा. यस. तेरा. आणि ऋषी ऐक ना, तू हे जर तुझ्या इथं करतोय ना तर तुझा चेहरा असा येतोय. ऐक ना, आता वरतून